सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, मी चाललेली आहे माहेरी. शेजारी एका लग्नाचा मुहूर्तमेढचा कार्यक्रम होता, तो उरकला आणि बाहेर पडलो. तर प्रवासात मला तनुजा वहिनींची सोबत मिळाली. खुश पोचले एकदाचं माहेरी. अजून फ्रेश झाले नव्हते. हँडवॉश थोडा करून घेतला होता, कारण माझा भाऊ, म्हणजे मी त्याला मम्मी म्हणते, तर त्याने बिर्याणी ऑर्डर केली होती. तर माहेरी आल्यानंतर डाएटची शाश्वती नसते बरं का. तर असं मी प्लेट देखील त्याच्यावर आली होती, ती सजवली आणि तयार झालं ताव मारण्यासाठी. चलिए शुरू करते हैं. नेहमी मला माहेरी आल्यानंतर वाटतं की मी घरी येताच मम्मी समोर असावी, पण ती प्रायमरी टीचर आहे आणि हे केवळ सुट्टी दिवशीच शक्य होतं. तर पहा इकडे कोण आले, माझी भाची माही. तिला आम्ही माऊ किंवा माऊली असं म्हणतो घरी. तर मामीचा इकडे भाच्याला मिळाला गोड गोड पापा, आणि माहीने बघा माझ्या आलेल्या मया कशी केली आहे. मम्मीची कसर भरून काढली आहे. मी खूप खुश झाले. आणि मसवडवरून आणलेली बाहुली दाखवण्यासाठी राजची बघा धडपड कशी चालू आहे. डायरेक्ट तिचे टोपी आणि मुंडकच वेगळं करून टाकलं. तर मऊ बाहुली बघून खूप खुश झाली आणि तिने माझी नजरही काढली. ऐक किती कोणी वाळते. खरंच आमच्या घरची आजीच जण होती. तर बिर्याणी खाऊन अजून मला एकही तास झाला नाही, तो पण तिकडे चालली माझी फेवरेट कॉफी, ती पण ओमीच्या हातची. खरंच त्याच्या हातची कॉफी मी सासरी खूप मिस करते आणि कित्येक वेळा सासरी जास्त चहा पिणे पण टाळते, कारण माहेरी त्याच्या हातची जास्त कॉफी पिता यावी म्हणून. जर तुम्हाला या कॉफीची रेसिपी जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये मला यस टाईप करा, मी नक्कीच सांगेन. तर तुम्ही पाहू शकताय कॉफी किती थिक दिसते. वाव. तर कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो टेरेसवरती. तर मंडळी, तुम्हीही या कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी, आणि स्टार्ट करते निकितापासून. निकिता, कॉफी कशी झाली आहे? खरंच एक नंबर. ते बंधुप्रेम झालेलं आहे आणि भगिनी प्रेम राहिलेलं आहे. तिला कळालं मी आलेली आहे म्हणून तिने येता येता पिझ्झा बर्गर घेऊन आली. आज सॉलिड डाएटची वाट लागलेली आहे. तर सासरी जेवढा माझा कडक डाएट फॉलो होतो ना, तेवढा माहेरी होत नाही. सासरी थोडंसं कामाच्या ओघात वगैरे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं. मम्मी घरी आल्यानंतर मम्मीच्या खुशीत सगळा थकवाच निघून गेला. नशीब म्हणतं मम्मीनं काही खाऊ आणला नव्हता, नाही तर जाताना चौकटीतून बाहेर पडायचं अवघड झालं असतं. तर यांना इकडे भाग्यश्री मेकओव्हर म्हणू का डिटेक्टिव्ह भाग्यश्री म्हणू, कारण इकडे झालाय गपचूप कॅमेरा ऑन. तर पहा, संध्याकाळच्या खादीत सामान. तर पप्पाने आणले होते फ्रेश मासे. मग पटपट धुतले, झटपट मसाला लावला आणि चटकन फ्राय करून पप्पांचं ताट रेडी केलं. आणि मी मात्र सकाळी बिर्याणी खाऊन शुद्ध ब्राह्मणासारखं ताट करून घेतलं. जणू मी काही असलं खातच नाही. पण पप्पा ओरडत होते, तुझ्यासाठी आणले आणि तूच खात नाहीस. पण काय करणार, सगळं माझ्या मूडवरती अवलंबून असतं. तर हे पहा, आजच्या दिवसातलं हे शेवटचं खाणं. आता झोपायचं म्हणून ब्रश करून आले तर ओमीने आणलं ॲपल ज्यूस. तर ही बदाम काजूवाला. आज मला बहुधा हे पैलवान करूनच सोडणार आहेत. पण काही म्हणा, एका सासरी वाशिनीला माहेर करून हेच तर हवं असतं, प्रेम, माया, आपुलकी, काळजी, हो ना. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. श्री स्वामी समर्थ.